अजित पवारांकडनं सत्तेचा गैरवापर होतोय की काय असा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलेला आहे। बोगस मतदार यादी संदर्भात उच्च न्यायालयानं निकाल दिला। हा निकाल गुणवत्तेवर आधारित नाही हे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे, पण सुप्रीम कोर्टात हे प्रकरण पोहोचलेलं असल्याची माहिती असताना सुद्धा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला निवडणुकीचा कार्यक्रम तातडीनं जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही जाचक यांनी केला आहे। 25 एप्रिल 15ला कारखान्याचं मतदान झालं। आता 25 एप्रिल 25 आलं। मी 10 वर्ष इलेक्शन लावून झाले, मी 10 वर्ष होत आले ह्या बॉडीला। 5 वर्ष ह्या बॉडी मुदत संपली। ही मुदत संपल्यानंतर गेली 5 वर्ष सातत्याने कोर्ट मॅटर चालू झालं होतं। त्यामुळे कारण असं होतं, एकदा तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याचे पोटनियम आणि सहकारी कायदा यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे, त्या जाणूनबुजून केल्या गेल्या नाहीत। त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय। 5 वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले, कारखान्याने 3 वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली, हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आहे। आणि परवा मग साखर आयुक्त यावरती जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये, तो निकाल काय समाधानकारक झाला नाही, तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।